सुरू करें। सर हे ॲक्च्युअली उत्तराखंडमध्ये सुद्धा गेलेले आहे सर, तिथले सुद्धा रिझल्ट झालेले आहे। हा सर गेल्या वर्षी आम्ही बॉम्बेला सुद्धा मान दिलेला होता, बॉम्बेची पण मागणी आहे। हा सर वैद्यकीय फूट आहे, पद्माकर पाटील म्हणून आहे आलेले, ते पण बोलत आहे, तर त्यांची पट्टी आहे सर। ही त्यांचे प्रॉडचे सक्सेस, आमचे यशस्वी आणि सक्सेस मार्क हे सर रेल्वेचे यांच्या प्लॉटमध्ये आपण घेतो, लक्ष्मण पाटील यांचा सुद्धा प्लॉट सुंदर आहे सर। हे सुद्धा आमचे कैलास पाटील आलेले, त्यांचं सुद्धा सक्सेस स्टोरी, त्यांची सुद्धा शेती करण्याची पद्धत अतिशय खूप आणि चांगले रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आहे 786। हे सर आपण काही गेल्या वर्षी त्या ऍक्टिव्हिटी घेतल्या होत्या मोठ्या प्रमाणात, कैलास पाटील यांच्या शेतावरती घेतलेल्या आहे। नेक्स्ट हे त्याचे काही पिक्चर्स आहेत, हे त्याचे काही पिक्चर्स आहेत। हे तिथं हॉलला असं मीटिंग आहे, तशीच आपण गेल्या वर्षी शाळेमध्ये मीटिंग केली होती। पपया असोसिएशनचे जे अध्यक्ष आहेत मिस्टर दादा पाटील, त्यांच्या सुद्धा ऑफिसला आणि मी त्यांच्यासोबत काम करतोय, ते पण आपण करतोय। हे काही त्याच्या हवामान बदलामुळे किंवा पीक ह्याच्यामुळं जसं पपई पीक अडचणीत आलेलं होतं, तर म्हणून माध्यमातून आणि बाकीच्या ज्याच्यातून आपण याच्यावर निश्चित मात करू शकतो। तर सर्वात महत्त्वाचं इथे बसलेले शेतकरी आहेत, 15 नंबर काय हे सर्वांना क्वेश्चन आहे, शेतकऱ्यामध्ये मनामध्ये शंका आहे, शंका की काय करू काय नाही, कन्फ्युजन आहे। तर सर 15 नंबर जे आहे ना, 15 आणि 786 मध्ये फरक आहे, डिफरन्स बिटवीन हायब्रिड। F1 आपली 786 ही हायब्रिड व्हरायटी आहे आणि ही ओपी व्हरायटी। ओपी म्हणजे आपण जसं पहिलं घरचं बियाणं वापरतो ना त्या पद्धतीनं 786 हायब्रिड असल्यामुळं ते सर्व फळं तुम्हाला एकसारख्या आकाराचे वजनाचे मिळतात, पण 15 मध्ये ते होत नाही। नेक्स्ट पुढच्या पिक्चरमध्ये सर ह्या व्हरायटीमध्ये ओपी मध्ये 10% 40, 50, 60% नर येतो। नर येतो म्हणजे नर झाडाला फळ येत नाही। दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये ह्या 15 मध्ये सगळ्या टाईपची फळं लागतील, एकसारखी फळं नाही। राऊंड बी आहे, होल आहे, एलॉंगेटेड आहे, मिक्सअप होतो शेतकरी मिक्स झालं हे सगळं अशा टाईपचं। दुसरी गोष्ट हे शॉर्ट ऑब्लॉंग आहे किंवा एकदम लांब आहे, एकसारखेपणा नाहीच आहे, एकदम लॉंग आहे, हे पण लॉंग, एकदम शॉर्ट। हे झाडाची उंची बघितली ना, एक उंच आहे, एक एकदम कमी उंचीचा आहे, एकसारखेपणा नाहीये, मिक्सअप। येस ते व्हायरस पण येतो, व्हायरस येत नाही असं काही नाही, व्हायरस येतो। सर काही शेतकऱ्यांनी अक्षरशः फ्लावरिंगला आलेल्या बागा काढून टाकल्या, रोटर मारल्या, त्याला कुठलाही आईबाप नाही येत। तुम्ही कुणाकडे समजा एखाद्याचं ध्यान घेतलं तर एक मिनट आने से रोकूंगा। हम जब भी बेटा बेटी की शादी करने जाते हैं तो खानदान कुंडली सब मिला लेते हैं, बीज खरीदते हैं तब क्यों नहीं पूछो तो उसको इसका माँ बाप कौन है बता भाई, वहां तो कुंडली मिला लेते हैं, ठीक अच्छी बात है। जिसे पेट भरना है उसकी कुंडली क्यों नहीं मिलाते, उसके क्यों नहीं पूछते इसका कौन बाप है कौन इसकी माँ, कुछ नहीं पूछते, बस 15 नंबर का है ना भाई, 9 रुपए में प्लांट मिल रहा है, दे 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 दे। और 9 महीने बाद पता चलता है कि ये तो बच्चे देने वाला ही नहीं है। जिसकी शादी करके लाए हैं वो तो 5 लेडीज ले आए घर पे, वो बच्चे ही नहीं देगी, वंश खत्म। तो किसान साथियों जब हम पूछ लेते हैं किसी चीज को, इसका खानदान ठीक है, इसके दादाजी वहां के पटवारी थे, इसके बापूजी बहुत न्याय शरीफ आदमी थे, संस्कृत पढ़ाते थे, लोगों के लिए भजन करते थे, इसकी माँ गरीब आदमियों के लिए धन की व्यवस्था करती थी, अन्न की व्यवस्था करती थी, कपड़े की व्यवस्था करती थी। ठीक है, इस घर में हम अपने बेटे की शादी करेंगे और दहेज भी नहीं लेंगे। वहां तो यहाँ तक की बातें आ जाती हैं, यहाँ आने दे बच्चों किसान साथियों, 2 दिन के लोभ लालच में आगे की पीढ़ियां नष्ट होंगी। कंटिन्यू तानाजी आपका समय कम बचा है। सर इसके बाद आता कसं आहे, इथून पुढं सर आपण जे आता पपई पिकवतोय आणि भाजीबाई आहे त्यांना देतोय, पण तुमचं फळ कुठं चाललंय, तुमचा कस्टमर कोण आहे, त्याला कुठल्या पॅकिंगमध्ये पाहिजे, कुठल्या टेस्टचं पाहिजे, त्याचा आपण विचार करावा लागेल। आणि आपण प्रोटेक्टिव्ह कल्टिव्हेशनमध्ये या पद्धतीनं आपण हाय क्लास कस्टमरला टार्गेट करू शकतो। हे अशा पद्धतीने गाडी लोडिंग हो सर। हे सर्व करण्यासाठी जर काही करायचं असेल, सर्वात महत्वाचं इथं तुम्ही शेतकरी नोलिव सीड कोबीज हे सगळं हे बघितलं ना, एक चाक आहे सर, हे पूर्ण जर व्हील फिरवायचं असेल ही सगळी चेन सर्वजण तिथं पाहिजे, त्यासाठी तुमचा सहभाग पाहिजे।
ही सर्व जी लढाई आहे ती फक्त एकट्या नोंदणीची नाही किंवा एकट्या शेतकऱ्याची नाही आहे, ती सगळी लढाई आपल्याला सर्वांनी मिळून लढवायची आहे. आणि सर्वात मोठा जो स्वाईलचा विषय आहे त्याच्यावरती बोलण्यासाठी मी सचिन शिंदे सरांना विनंती करतो. ते पुढचा विषय. धन्यवाद.